माहूर शहरासह तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करण्यात आला। यावेळी श्री रामचंद्र प्रभूंच्या जयघोषाने अवघी माहूर नगरी दुमदुमली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही माहूर येथील राम मंदिरात श्रीरामाचे भक्तिमय वातावरणात अभिषेक पूजन महाआरती करण्यात आली। त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे दुपारी 2 वाजता संभाजीनगर बारीपुरा कपिलेश्वर मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून श्री रामचंद्र प्रभूंच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेत भारत माता, राम, लक्ष्मण, सीता, महारुद्र, हनुमानाचे देखावे सादर करण्यात आले होते। तसेच हर घर में एक ही नाम एक ही नारा गुंजेगा, भारत का बच्चा बच्चा प्रभू श्री राम बोलेगा या डीजेच्या गाण्यावर ताल धरून राम भक्त तल्लीन झाले होते। शहरात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागत व पूजन करण्यात आले। तसेच राम भक्तांसाठी ठिकठिकाणी महाप्रसाद, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सायंकाळी 10 वाजता राम मंदिरात महाआरतीने या शोभायात्रेची सांगता करण्यात आली। विठ्ठल मंदिर ब्राह्मण गल्ली येथे एका धनदांडग्याने मिरवणूक मार्गावर अतिक्रमण करून संरक्षक भिंत बांधल्याने मिरवणुकीतील डीजेला अडथळा निर्माण झाल्याने मिरवणूक खोळंबा निर्माण झाला होता। त्यामुळे राम भक्तांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता। ही बाब कायमच शहरातून संपन्न होणाऱ्या गणेशोत्सव, राम जन्मोत्सव, आंबेडकर जयंती, शिवजयंती, सेवालाल जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीसाठी कायम डोकेदुखी ठरत आहे। किमान शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीने जातीने लक्ष घालून ही अडचण कायमस्वरूपी दूर करावी अशी मागणी माहूर वासियांकडून केली जात आहे। या शोभायात्रा शांततेत पार पाडण्यासाठी माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।